इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ले केल्यानंतर हे युद्ध आता चांगलंच पेटलेलं आहे. इराण देखील इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करतोय, ज्यातल्या अनेक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाहीयेत. पण या सगळ्याच्या मध्ये मागच्या आठवड्यात एक घटना घडली हिंदी महासागरामध्ये, ज्यामुळं भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. त्याबद्दलचे थोडं क्लॅरिफिकेशन आलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे IRS देना नावाचं एक इराणचं जहाज होतं, एक मिलिटरी वॉरशिप होती. ती आलेली होती विशाखापट्टणम, म्हणजे भारतानं त्यांना बोलवलं होतं मिलन एक्सरसाइजमध्ये. तिथून ती जात असताना श्रीलंकेच्या दक्षिणेला गॉल हे शहर आहे, तिथून खाली दक्षिणेला अमेरिकन सबमरीननं या आयरिस देनाला उडवून लावलं आणि त्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 लोक मारले गेले आणि काही 30-32 लोकांना तेवढं श्रीलंकन नेव्हीनं वाचवण्यात यश मिळवलं. त्यानंतर मग भारताची यामध्ये भूमिका काय होती याबद्दल प्रश्न विचारला गेला. आता इंडियन एक्सप्रेसने एक रिपोर्ट दिलाय, त्यानुसार असं समजते की भारतानं या आयरिस देनाला देखील मदत ऑफर केलेली होती. म्हणजे त्यांना विचारलं होतं, आमची तुम्हाला काही मदत लागणार आहे काय? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं नाही आणि ते सरळ पुढे इराणच्या दिशेने चालले होते. त्यावेळी हा अपघात झालेला आहे. याच वेळी दुसरी एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे इराणची आणखी एक वॉरशिप आहे. त्या वॉरशिपचं नाव आहे आयरिस लवान. या वॉरशिपला मात्र भारतानं कोचीमध्ये म्हणजे केरळच्या किनाऱ्यावरती बंदरावरती जागा दिलेली आहे आणि ही गोष्ट अगोदरच घडलेली आहे. आयरिस देना उडायच्या अगोदरच घडलेली आहे, फक्त भारतानं ती जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे या सगळ्यामधून जे प्रश्न निर्माण होत होते त्यांची उत्तर मिळायला लागलेली आहेत. पण आता आयरिस लवानला धोका आहे का? भारताची मग नेमकी आता भूमिका काय आहे आणि इराणनं याबद्दल काय म्हटलंय, अमेरिकेनं इस्रायलनं याबद्दल काय म्हटलंय ते बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. एक बातमी अशी आलेली आहे की आयरिस लवान नावाचं एक इराणचं जहाज होतं, एक मिलिटरी वॉरशिप होती. ही मिलिटरी वॉरशिप भारताच्या कोचीच्या आसपास असताना या वॉरशिपनं एक मेसेज भारताला किंवा भारताच्या नेव्हीला असं आपण म्हणूया, या नेव्हीला एक मेसेज दिला की आमच्या जहाजामध्ये टेक्निकल फेल्युअर झालेला आहे आणि 28 तारखेला त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या बंदरावरती डॉक करायला, म्हणजे तिथं हे जहाज थांबवायला जागा द्या. त्याप्रमाणे भारतानं 1 मार्चला आयरिस लवानला सांगितलं की तुम्ही कोची किनाऱ्यावरती कोची बंदरामध्ये तुमचं जहाज डॉक करू शकता आणि त्यानंतर 4 तारखेला हे जहाज तिथे येऊन पोहोचलं आणि ते तिथे लावलं गेलं. आणि दुसरी गोष्ट घडली, आयरिस देनाला अमेरिकेनं श्रीलंकेच्या किनाऱ्याच्या जवळपास उडवलं. त्यामुळे ह्या गोष्टी एकाच वेळेला घडलेल्या असल्या तरी भारतानं ऑलरेडी आयरिस लवानला त्यावेळेला आपल्याकडे डॉक करायला परवानगी दिलेली होती. या आयरिस लवान या जहाजावरती एकूण 183 क्रू होता. 183 लोकांना जे काही संयुक्त राष्ट्राचे नियम आहेत त्यानुसार आपल्या कोची बंदरामध्ये राहायला, खायला किंवा त्यांची जी काही व्यवस्था आहे ती सगळी करण्यात आलेली आहे. आता मग या जहाजाला कुणी काही करू शकतं का? किंवा अमेरिका, इस्रायलची जर नेव्ही तिथं पोहोचली तर ते त्या जहाजाला आपल्या ताब्यात घेऊ शकतील का? तर असं सध्या तरी त्यांना करता येणार नाही, कारण हे जहाज भारताच्या टेरिटोरियल वॉटर्समध्ये आहे. प्रत्येक देशाची जी सीमा असते म्हणजे समुद्री सीमा असते, त्या समुद्र सीमापासून पुढे साधारणतः 12 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळपास किलोमीटरमध्ये सांगायचं तर 22 किलोमीटर होतील. एवढ्या अंतरापर्यंत कुठलंही जहाज किंवा कोणतीही समुद्रातून जाणारी वस्तू ही त्या देशाच्या मालकीची किंवा त्याचा त्यावर कंट्रोल कंप्लीट असतो. त्यामुळे हे जहाज आता कोची बंदरामध्ये आहे. त्यामुळे या बंदरात असलेल्या जहाजावरती दुसऱ्या कुणाचाही संबंध येत नाही. अमेरिका या जहाजाला डायरेक्ट उडवू शकत नाही आणि तिथं येऊन ते जहाज आपल्या ताब्यात देखील घेऊ शकत नाही. आणि आता असं समजते की हे जहाज पुढची काही दिवस तरी या ठिकाणीच राहणार आहे. पण कदाचित तोपर्यंत इराण आणि इस्रायल अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये सीज फायर होऊ शकतो. त्यामुळे पुढे काय होतंय ते माहिती नाही, पण सध्या तरी हे जहाज इथंच आहे. भारताचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही जी योग्य गोष्ट होती ती केली. या जहाजाला गरज होती आणि मानवतेच्या दृष्टीनं आम्ही यामध्ये पडलो. खरं तर युद्ध चालू आहे इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असं. त्यामुळं त्यांच्यामध्ये जे होईल ते युद्धात सगळं काही माप असतं, या नियमाप्रमाणे त्यांचं सगळं चालून जाऊ शकलं असतं. पण भारतानं इथं मदत केलेली असल्यामुळं किंवा भारताच्या ताब्यात आता हे जहाज असल्यामुळं आता सध्या तरी अमेरिका, इस्रायल याला काही करू शकणार नाहीत. भारतातले इराणचे राजदूत मोहम्मद फातली यांनी याबद्दल भारत सरकारचं अभिनंदन केलंय, त्यांनी कौतुक केलंय. त्याचबरोबर कोचीमधल्या तिथल्या लोकल अथॉरिटीजचं कौतुक केलंय, तिथल्या सर्व लोकांची व्यवस्था केल्याबद्दल वगैरे. त्यांनीच या गोष्टीची पहिल्यांदा पूर्णपणे माहिती दिली की भारतानं त्यांना कशा पद्धतीने मदत केली. पुढे ते असंही म्हणाले की भारत आणि इराण यांच्यातले हे अनेक वर्षापासूनचे संबंध येणाऱ्या काळात वृद्धिंगत होत जातील वगैरे वगैरे. पण हे सगळे संबंध कसे राहतील, काय राहतील, हे इराणमध्ये कोणती रिजिम असेल यावरती बऱ्याचशा गोष्टी ठरणार आहेत. इराणमध्ये आता आहे तीच इस्लामिक रिजिम राहील की इस्लामिक रिजिम चेंज होईल, या गोष्टींच्या संदर्भातलं क्लॅरिफिकेशन आपल्याला लवकरच पुढच्या काही दिवसात दिसेल. मग आता या सगळ्याबद्दल इस्रायल आणि अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येणार आहे. कारण नाही म्हटलं तरी इस्रायल आपला मित्र आहे, अमेरिका देखील आपला मित्र आहे
आणि त्यामुळं जर आपण एक वॉरशिप जी इराणची वॉरशिप आहे ती जर आपल्या देशामध्ये ठेवत असू किंवा तिला जागा देत असू तर या दोन देशांच्या बरोबर आपले संबंध बिघडतील काय? पण सध्या तरी या दोन्ही देशांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चांगली गोष्ट केली किंवा वाईट गोष्ट केली किंवा काहीतरी चुकलंय याबद्दल ते काहीही बोलले नाहीत. म्हणजे थोडक्यात त्यांनी या गोष्टीला सोडून दिलंय. पुढचे काही दिवस कदाचित त्यांचं या एका युद्धनौकेबरोबर कुठलंही वैर नसणार आहे. कारण ते आता सध्या बिझी आहेत इराणमध्ये, तेहरानमध्ये आणि आजूबाजूच्या सगळ्या इराणमधल्या परिसरावर हल्ले करण्यामध्ये. त्यामुळे अमेरिकेबरोबर किंवा इस्रायलबरोबर आपले संबंध बिघडतील एवढी वाईट परिस्थिती नाही. पण त्यामुळं एक गोष्ट क्लॅरिफाय होते ती म्हणजे भारतानं आपल्या परीनं आपल्याला जे शक्य आहे ते इराणसाठी केलं. त्यांनी इस्रायलशीही मैत्री टिकवून ठेवली आणि यासाठी भारत सरकारचं आपण देखील कौतुक करायलाच पाहिजे. कारण अन्यथा भारताचे आतापर्यंत इस्रायल अमेरिकेबरोबर संबंध बिघडले असते. पण तेही बिघडले नाहीत आणि इराण बरोबर देखील बिघडले नाहीत. काही दिवसापूर्वी भारताचे जे फॉरेन सेक्रेटरी आहेत विक्रम मिस्री हे जाऊन आले इराणच्या एम्बेसीमध्ये. तिथं जाऊन त्यांनी दुःख व्यक्त केलं खामेनी यांच्या मृत्यूबद्दल. त्यामुळे एकाच वेळेला भारत दोन्हीकडे हात ठेवतोय असं जरी वाटलं असलं तरी देखील भारत या परिस्थितीमध्ये स्वतःचा स्वार्थ साधतोय आणि तो अर्थातच प्रत्येक देशानं साधला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? भारताच्या फॉरेन पॉलिसीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.